सुश्वी ॲग्रोच्या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत। शेतकरी बंधूंनो, आज एक तरुण पत्रकार माझ्या समोर आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत विविध प्रश्नांच्या संदर्भात। खरं तर शहापूरवरून काही शेतकरी भेटायला आलेले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी आपण एक तरुण पत्रकार जे शहापूर तालुक्यातून आलेले आहेत त्यांच्या काही प्रश्नांना आपण उत्तर देऊया। तुमची ओळख सांगा पहिल्यांदा। नमस्कार साहेब, सर्वप्रथम मी मशाल न्यूज नेटवर्कचं म्हणजे एक आमच्या सर्वांच्या वतीनं मी एक आभार व्यक्त करतो की आम्हाला इथे येण्याची संधी दिली। माझं नाव दयानंद कृष्ण पाटोळे, मी राहणार डोळखाम, माझं गुंडे म्हणून गाव आहे डोळखाम विभागात, तिथून आलोय आणि मी तालुक्यामध्ये आवाज न्यूज नेटवर्क आणि साप्ताहिक शहापूर वैभव तसेच दैनिक ठाणे जीवनदीप वार्ता यांच्यासाठी लिखाण करत असतो आणि माझं वय आता 23 रनिंग आहे। आणि मी आतापर्यंत पाहिलं होतं साहेबांकडे, म्हणजे एक साहेबांचे म्हणजे एक आदर्श घेऊन मी पत्रकार व्हायचं म्हणून एक 18 वर्षापासून एक सुरुवात केली होती थोडं थोडं लिहायला साप्ताहिकला। त्यानंतर साहेबांची आता मालिका चालू झाली एक दीड वर्षापूर्वी की सुश्वी ॲग्रोच्या माध्यमातून साहेबांनी कसं सर्व केलंय। मी साहेबांकडे एक पत्रकार म्हणूनच पाहिले की साहेबांनी सर्व काही केलंय, ते पत्रकारिते जोरावर केले। पण हे नव्हतं माहित की साहेब शेती सुद्धा करतात आणि त्यांनी जेव्हा मालिका चालू केली मालक व्हायचे स्वप्न पहा, हे पाहून आमच्यासारखे अनेकशे तरुण महाराष्ट्रभरामधून इथे यायला लागले। एरवी म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक इथे यायला लागले आणि साहेब त्यांना विनामूल्य असे रविवारच्या दिवशी असेल त्यांच्या वेळात वेळ काढून ते मार्गदर्शन करायला लागले आणि ते पाहूनच आमच्यासारख्या काही तरुण मित्रांची म्हणजे एक इच्छा होती की साहेबांच्याकडे जायचंय। तर तो योग आज निश्चित जुळून आलेला आहे आणि साहेब आमच्या समोर आज आहेत। तुमचा प्रश्न काय? माझा प्रश्न आहे साहेब, म्हणजे तुम्ही एक पत्रकार असताना सुद्धा या क्षेत्राकडे कसं वळलात, कृषी क्षेत्राकडे कसं वळलात आणि त्याची तुम्हाला गरज कशी पडली बाबा? पत्रकार असताना कृषी क्षेत्राकडे कसे वळला? खरं तर आपण सगळी शेतकऱ्यांची मुलं आहोत। तुमची शेती असेल? हो नक्कीच शेती आहे। हो आहे। म्हणजे आपण शेतीकडे वळायचा काय प्रश्न येत नाही। ऑलरेडी आपण शेतकरी आहोत, शेतकऱ्यांची पोरं आहोत आणि शेतकऱ्यांच्या सगळ्याच मुलांनी शेतीकडे दुर्लक्ष केलेलं आहे। खरं तर पत्रकारांना शेती करणं हे पत्रकारांनी व्यवसाय करणं म्हणजे आता तुम्ही तर पत्रकार म्हणून सांगितलं 2-3 पेपरमध्ये काम करताय, तुम्हाला पैसे किती मिळतात त्याच्यामधून? साहेब आता ग्रामीण भागातील म्हणजे 0 मानधन आहे, त्याला शून्य मानधन, एकही रुपया म्हणजे त्याच्यामधून मिळत नाही। म्हणजे पत्रकारांनी पत्रकाराचं भागाचं ज्या जाहिरात परिस्थिती अशी आहे की आपण म्हणजे तुम्ही किती वर्ष, आता 23 वर्ष आहे, आता माझं 23 रनिंग आहे। समजा तुम्ही वर्षभर पत्रकारिता समजा करताय, तर वर्षभर पत्रकारिता केल्यानंतर आपल्या घरामध्ये येणारा पैसा किती? शून्य। कारण काय? कारण आपल्याला सगळ्या पत्रकारांना म्हणजे मी पत्रकारिता बघितली, मी वयाच्या 18व्या वर्षी पत्रकार होतो, आता 51 वर्ष वयात 33व्या वर्षी ही पत्रकारिता मी ठासून करतो। म्हणजे मी अजूनही पत्रकारिता सोडलेली नाही, मी अनेक उद्योग व्यवसायांमध्ये आहे, पण पत्रकार हा मेन आधार आमचा आहे। म्हणजे मी पत्रकार नसतो तर इथपर्यंत पोहोचलो नसतो। तुम्ही जसं आधी बोलले की मी पत्रकार असताना हे सगळं करण्याची गरज काय, तर पत्रकार असतानाच हे सगळं करण्याची गरज आहे, हा पहिला भाग। आणि दुसरा भाग असा आहे की जो पत्रकार होईल त्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाही। म्हणजे पत्रकाराला सहज सगळ्या गोष्टी साध्य होतात, फक्त त्या साध्य करून घेता आलं पाहिजे। आपल्या डोक्यामध्ये पत्रकारिता म्हणजे काय आहे की कोणाची तरी बातमी लावायची, कोणत्या तरी कार्यक्रमाला समारंभाला जायचं, त्यांच्या बातम्या आणून लावायच्या आणि आपण पत्रकार म्हणून समाजामध्ये नावारूपाला यायचं। ज्यावेळेस आपण एखाद्याची बातमी छापतो, आपण नावारूपाला येतो आणि संध्याकाळी जेव्हा घरी जाऊन बघतो तेव्हा आपल्या बायका पोरांची तोंड ही रिकाम्या ताटात बघावी लागतात। म्हणजे आपण बाहेर कितीही मोठे साहेब असलो, कितीही मोठ्या लोकांच्या विरोधात आपण लिहित असलो, बोलत असलो, तरी आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती अत्यंत हलाखीची असते आणि त्या हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा आपल्या हातात 2 पैसे येण्यासाठी आपण नको तेवढ्या तडजोडी करतो। मी जेव्हा पत्रकार झालो तेव्हा पहिल्यांदा ठरवलं होतं की आपल्याला निर्भीडपणे पत्रकारिता करायची, आपल्याला कोणाच्याही हातचं बाहुलं बनायचं नाहीये। आपल्याला जे वाटतं ते आपण लिहिलं पाहिजे, आपल्याला जे दिसतं ते आपण बोललं पाहिजे, आपण त्या समाजापुढे त्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत। आणि म्हणून त्या दृष्टीने जर तुम्हाला पत्रकारिता करायची असेल तर आपल्याला कोणाच्या हाताखाली काम करायचं नाहीये। म्हणून मी सुरुवातीला काही वृत्तपत्रांमध्ये अनुभवासाठी 5 वर्ष पत्रकारिता केली आणि त्याच्यानंतर स्वतःचं वृत्तपत्र काढलं। वाड्यासारख्या ग्रामीण भागातून 1994ला मी वृत्तपत्र काढण्याची डेअरिंग केली होती आणि ते वृत्तपत्र अशा पद्धतीने मी चालवलं। मी तो पत्रकार म्हणून सांगतो की त्याच्यामध्ये कुठल्याही शासनाची जाहिरात नाही। म्हणजे अजूनपर्यंत 27 वर्षामध्ये मशाल वृत्तपत्रामध्ये शासनाची एकही जाहिरात घेतलेली नाही।
बहुसंख्य आमदार, खासदार, मंत्री माझे मित्र आहेत. म्हणजे शासनाने मला पाहिजे एवढ्या जाहिराती मिळतील. गुटखा, तंबाखू, दारू, वेश्या व्यवसाय किंवा कॉलिंगचं ते आहे, त्या सगळ्या गोष्टींच्या कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आम्ही छापायचं नाही असं ठरवलं. कुठल्याच्या दबावाखाली न येता आपण पत्रकारिता करायचं असं ठरवलं. त्याच्यामुळे जो आर्थिक सोर्स होता तो साहजिकच पत्रकारांचा बंद होतो. हे पत्रकारांना बऱ्याच गोष्टी तो पैसा मिळतो असं सांगतात, पण त्या पैशाने श्रीमंत झालेला एकही पत्रकार नाही. म्हणून आम्ही पहिल्या दिवशी मी व्यवसाय सुरू केला. जमेल तो व्यवसाय. म्हणजे वाडा स्टँडवर आम्ही सुरुवातीला बऱ्याच गोष्टी विकायचो. एक किस्सा सांगतो. पत्रकारितेमध्ये व्यवसायामध्ये फायदा कसा होतो. तेव्हा दिवाळी होती आणि दिवाळी सगळ्यांचीच, म्हणजे आतापर्यंत 18 वर्षापर्यंत आपली दिवाळी एकदम गरिबीत गेले, वाईट परिस्थितीत मध्ये गेलेली आहे. या वर्षी दिवाळी चांगली गेली पाहिजे म्हणून कोणता तरी व्यवसाय करायचा म्हणून दिवाळीला आम्ही ग्रेटिंग्स, त्याच्यानंतर आकाशकंदील, रांगोळ्या, दिवाळीचं जे साहित्य लागतं ते एका लोडगाडीवर घेऊन आम्ही स्टँडवर मी उभा राहिलो होतो. आश्चर्याची बाब अशी की पत्रकारिता फायदा कसा होता बघा. ज्यांना घ्यायचा नव्हता आकाशकंदील तीही लोक आकाशकंदील गेले. राजकारणी मित्र होते, अधिकारी ओळखीचे होते, गावागावातले सरपंच त्यांच्या बातम्या छापल्या होत्या, चांगल्या प्रकारे लिहिलं होतं, कोणाच्या विरोधात लिहिलं होतं, कोणाचे भ्रष्टाचार काढले होते. पण ही सगळी लोक एक रिलेशन मेंटेन करावं म्हणून माझ्या दुकानात यायला लागली. तर शरद पाटील उभा आहे आणि माझ्याकडनं खरेदी केलं. मी त्यावेळेस 150 आकाशकंदील विकले होते. म्हणजे पहिल्यांदा मी आणले होते 25. ते संपतात की नाही म्हणजे हा विषय होता. 25 संपले, परत 25 आणले. असं करता करता मी ते 6 वेळा आणले आणि शेवटी दुकानदार जो होता त्यांनी सांगितलं का आमच्याकडले आकाशकंदील मी उल्हासनगरवरून आणायचो. 150 आकाशकंदील मी विकले होते. माझ्याकडलं मी रांगोळ्या आणतील, ग्रीटिंग्स असतील, जे काय असेल ते माझं दिवाळीच्या आतमध्ये संपलं होतं. त्याचं कारण असं होतं की पत्रकार म्हणून माझं नाव झालं होतं. म्हणजे माझ्याकडे काय क्वालिटीचा माल होता की मी काय विकतो त्याला घेणं देणं नव्हतं. ज्याला आकाशकंदील घ्यायचा नव्हता, ज्याला ग्रेटिंग घ्यायचं नव्हतं, ज्याला रांगोळ्या घ्यायच्या नव्हत्या, एक शरद पाटीलचं दुकान आहे की शरद पाटील विकतोय एक रिलेशन मेंटेन करण्यासाठी. मग माझ्या लक्षात असलं पत्रकार झाल्यानंतर हे जास्त पैसे मिळतात कारण ते घासाघीस करत नव्हते. म्हणजे 25 रुपयाचा आकाशकंदील आणि तेव्हा काहीतरी 35 रुपयाची किंमत लावली होती. 35 रुपयामध्ये लोक घ्यायचे. दुसऱ्या दुकान जाऊन मग ते 20 रुपयाला दे, 10 रुपयाला दे असं करायचे. माझ्या दुकान तसं करत नव्हतं. मी सांगितलं मग आपला कुठलाही आपण जर धंदा केला तर पत्रकार म्हणून आपण नावावर रुपयाला येऊ शकतो. पैसा कोणाकडून घ्यायची गरज नाही आणि धंदा चांगल्या प्रकारे चालवू शकतो. म्हणजे माझं तर सगळ्या तरुणांना म्हणणं आहे की पत्रकारिता सहज होता येतं. म्हणजे हल्ली कोणीही पत्रकार होतो. त्याला काय आता लिमिट राहिलेलं नाही. म्हणजे काय तुमच्या शहापूर तालुक्यामध्ये 200-300 पत्रकार असतील. म्हणजे कार्ड घेतलं का पत्रकार. पण त्याच्यामध्ये नाव लौकिक मिळवणारे किती, नावारूपाला आलेले किती, खरी पत्रकारिता करणार किती, तो भाग वेगळा. पण पत्रकार होणं ही सोपी गोष्ट आहे. तुम्ही जर एकदा पत्रकार झाला, म्हणजे माझ्या मशाल कार्यालयामध्ये 6 महिने आम्ही त्यांना पत्रकारितेला त्यांना शिकवतो पत्रकारिता कशी करायची. अनेक लोक इथून पत्रकार होऊन गेलेले आहेत. आणि पत्रकार झाल्यानंतर त्यांना एकच सांगतो, पत्रकारिता करताना तुम्ही व्यवसाय उभे करा, तुम्हाला खूप फायदा होतो. आणि मग माझ्या मी स्टोरीत त्यांना सांगतो की मी त्याच्यानंतर एक छोटंसं ऑफिस घेतलं आणि प्रिंटिंग प्रेस टाकली. प्रिंटिंग म्हणजे ती स्क्रीन प्रिंटिंग, त्यात व्हिजिटिंग कार्ड छापायचे, लेटर पॅड छापायचे. मग सगळ्या राजकीय पक्षांचे लेटर पॅड छापायला मिळाले होते. सगळ्या राजकीय पक्षांचे व्हिजिटिंग कार्ड मी छापत होतो. म्हणजे मला ऑर्डर घ्यायला बाहेर जायची गरज नव्हती. ज्या ओळखी पत्रकारांच्या असतात त्याच्यातून तुमचे धंदे उभे राहतात. हे छोटे मोठे धंदे करता करता मी बिल्डर झालो. बिल्डर झाल्यानंतर इतर सगळ्या बिल्डरांपेक्षा मी स्वस्त दरामध्ये फ्लॅट विकत होतो. अजूनही विकतोय. आता हे कसं जमलं ते बघा. हे पत्रकार म्हणून नाव आहे, पत्रकार म्हणून सगळ्यांशी ओळख आहे. तुम्ही जेव्हा बिल्डर व्हायला जाता तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा जमीन विकत घ्यावी लागते. जमीन विकत घेतली किंवा स्वतःची जरी जमीन असली तर ती येणे करावी लागते. आता येणेचा जो भाव खर्च जो आहे म्हणजे येणे करणं म्हणजे टाउन प्लॅनिंग आहे ते किती पैसे घेतात ते सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे स्क्वेअर फीटवर पैसे टाकलेले असतात. म्हणजे कलेक्टर ऑफिसमध्ये सगळ्यात भ्रष्टाचारी जर डिपार्टमेंट असेल तर ते टाउन प्लॅनिंग. तिथल्या ऑर्डर्स मिळवायला बिल्डरना स्क्वेअर फीटला पैसे लागतात. 100-200 रुपये त्यांना स्क्वेअर फीटला खर्च येतो. पत्रकार म्हणून माझ्याकडून ते 1ही रुपया मागत नाही. कधी माझ्याकडून मागितलेला नाही. म्हणजे 21 वर्ष मी बिल्डर, 21-22 वर्ष झाली, मी अजूनपर्यंत 1ही रुपया दिलेला नाही. म्हणजे ते माझे पैसे वाचले. त्याच्यानंतर तुमची नगरपंचायत असेल, नगरपंचायतच्या नगरसेवकापासून तर अगदी नगराध्यक्षांपर्यंत सगळ्यांना पैसे दिल्याशिवाय तुम्हाला कुठल्याच परमिशन मिळत नाही. पत्रकार म्हणून माझ्याकडून ते कोण मागत नाही. पुन्हा तुम्ही बिल्डरशिप सुरू केली की तुमच्याकडे पावती बुकवाले,
सण उत्सववाले, संघटनावाले, पक्षवाले सगळे येतात, त्यांना खुश करावं लागतं. माझ्याकडे कोणीही येत नाही पत्रकार म्हणून. त्याच्यानंतर बाकीचे खंडणी असतात, गुंडगिरी असते, चोऱ्या माऱ्या असतात, सगळे असतात, तीही कोणी लोक आपल्याकडे येत नाही. म्हणजे बिल्डिंग सुरू व्हायच्या आधी बिल्डरला किमान 30% खर्च हा फालतू असतो आणि तो कॅश मध्ये द्यावा लागतो. सगळ्यांना लाच दिल्याशिवाय तुमचा बिल्डिंग उभे राहत नाही. म्हणजे बिल्डरकडे बघण्याची नजर अशा आहे की बिल्डर म्हणजे चोर, बिल्डर म्हणजे भरपूर पैसेवाला, याला लुटलंच पाहिजे असं सगळ्यांची अपेक्षा असते. माझ्याकडनं ती अपेक्षा कोणीही बाळगत नाही. म्हणजे 30% माझा आधी फायदा झाला. मला जर 1 कोटीची बिल्डिंग बांधायची असेल तर मला 25-30% वाचलेच असतील तर 30 लाख रुपये आधी वाचले. माझ्या जोडीचा जो बिल्डर असेल त्याला ऑलरेडी 30% खर्च करायला लागणार आहेत. तो माझी टप्पट काय करणार आहे? माझा ऑलरेडी तो पैसा खर्च झाला. मग मला पैसा जो कमी झाला तो कशामुळे झाला? पत्रकार असल्यामुळे, पत्रकारितेमुळं. म्हणजे बाकीच्या सगळ्या पत्रकारांना सांगतो, तुम्ही याच्याकडनं पैसे मागता, त्याच्याकडनं मागता, याच्याकडनं ब्लॅकमेल करता, त्याच्याकडे ब्लॅकमेल करण्यापेक्षा मी समजा 1 कोटीची बिल्डिंग जर बांधायला घेतली तर मला पहिल्यांदा मला 25 लाख मिळतात. मी असा पैसे मागत फिरलो याच्याकडनं त्याच्याकडनं हे ते करत, तर एवढे पैसे मला मिळणार आहेत का? नाही मिळणार. पण मी व्यवसाय केला तर पहिल्या दिवशी माझ्या हातामध्ये 25 ते 30% रक्कम आधी आलेली आहे. पुन्हा ओळखी आहेत. पत्रकारांचा एक फायदा असा असतो की तुमच्या खूप साऱ्या ओळखी असतात. तुम्ही म्हणजे तुम्ही डॉक्टर असाल तर तुमच्या डॉक्टर क्षेत्रामध्ये ओळखी असतील. तुमच्याकडे जर तुम्ही वकील असाल तर वकील क्षेत्राच्या ओळखी असतील. तुम्ही शिक्षक असाल तर शिक्षकांच्या ओळखी असतील. पत्रकार हे असं डिपार्टमेंट आहे की इथं सगळ्या क्षेत्रांना तुम्ही स्पर्श केलेला असतो. तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये पोहोचलेला असता, तुमची ओळख असते, तुम्ही रोज समाजामध्ये फिरता. त्याच्यामुळे तुमच्या धंद्याची जाहिरात करायला तुम्हाला फार वेळ लागत नाही. म्हणजे मी माझ्या खिशात 1 रुपया नसताना मी बिल्डरशिपचा धंदा सुरू केला होता. आज मी इथला टॉपचा बिल्डर आहे. कशामुळं? पत्रकारितेमुळे. पत्रकारितेमुळे. म्हणजे पत्रकारिता मी योग्य वापर केला. आज तुम्ही कृषी फॉर्म हा बघायला आलात, साधारणतः मला हे सुरू करून 3 वर्ष झालेत आणि पोल्ट्री फॉर्मच्या जे जाहिराती वगैरे आता केल्या त्या साधारणतः मी 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्षामध्ये मी देशभरात पोहोचलो. मी का पोहोचलो? पत्रकारितेमुळेच पोहोचले तुम्ही. पत्रकार म्हणून. माझं स्वतःचं चॅनल आहे. ते चॅनल ऑलरेडी लाखो लोक बघत होती. त्याच चॅनलवर मी माझे व्हिडिओ टाकायला लागल्यानंतर लाखो लोक त्याला ऑलरेडी ऍड झाली आणि ती लोक यायला लागली. म्हणजे जसं काही पोल्ट्री अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये फक्त शरद पटेलचीच आहे असा प्रचार झाला सुरुवात. म्हणजे अनेकांनी पोल्ट्री टाकल्या, कोणाची चर्चा झाली नाही. म्हणजे आपल्या गावात पोल्ट्री आहे तर आपल्या शेजारच्याला माहित नसतं की आणि पोल्ट्रीचा धंदा करतो कसला करतो. पण मी काय करतोय काय करत नाही हे बघायला आतापर्यंत हजारो लोक येऊन इथे गेलेले आहेत. तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले, कुठली कुठली लोक आले तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आधी तुम्ही भर पावसामध्ये डोळखांवरनं आलात. का आलात? तर पत्रकारितेमुळे आलात. मी जर त्या माझ्या चॅनलवर हे सगळे व्हिडिओ टाकले नसते, आमच्यापर्यंत पोहोचले नसते, तुमच्यापर्यंत पोहोचले नसते, माझा धंदा माझ्यापर्यंतच राहिला असता. आणि मग मी धडपडत राहिलो असतो, अरे माझं संपत नाही, विकत नाही, पोल्ट्री धंदा लॉस आहे, मग ते आमची फुल शेती लॉसला आहे, मग आमचं झाडं लॉसला आहे, आमचं हे लॉसला आहे, आमचं सगळंच लॉसला आहे. आमचं सगळंच लॉसला काय आहे तर आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो नाही. मला ते यश का मिळत गेलं? शरद पटेलच काम उठा किंवा शरद पटेलचा प्रत्येक धंदा मी कोणता पण धंदा केला तर त्याच्यामध्ये मी यशस्वी का होतो? पत्रकार. आता तू युवा पत्रकार आहेस, 23 वर्ष. मी 23व्या वर्षी संपादक होतो. मशाल नावाचं जे वृत्तपत्र मी काढलंय ते 1994ला 23व्या वर्षी 8 मे 1994ला मी मोठा कार्यक्रम घेऊन मंत्र्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम जायला. 23व्या वर्षी मी संपादक होतो आणि मला सगळ्यांनी स्वीकारलं होतं ग्रामीण भागातल्या की नाही हा पत्रकार म्हणून योग्य आहे. माझं वाचलं जातं, लिहिलं जातं, मी जे काही पण लिहितो, जे काही बोलतो ते लोक ऐकतात. हे आजचं नाहीये, ही 32 वर्षाची पुण्याई आहे. म्हणजे आताच्या पत्रकारांना तुम्हाला काय वाटतं माहिती का? आत्ताचा शरद पटेल आणि असं मला व्हायचंय. मुद्दा असा आहे का मी 32 वर्ष घासलीत ना. बरोबर. मी 32 वर्ष घासलीत तेव्हा मला हे यश दिसतंय. म्हणून तुम्हाला पत्रकार होताना मी सगळ्या व्यावसायिकांना सांगेन, हे खूप चांगला विषय आज निघालाय. तुम्हाला जर धंदा करायचा असेल, तुम्हाला कुठलाही व्यवसाय जर करायचा असेल आणि जर तुम्ही पत्रकार असले तर तुम्हाला हमखास यश मिळतं. पहिली गोष्ट, तुम्हाला अधिकारी त्रास देत नाही, तुम्हाला गुंड प्रवृत्तीचे लोक त्रास देत नाही, तुम्हाला राजकारणी त्रास देत नाही, तुमच्याकडून कोण हप्ता मागायला येत नाही, तुम्हाला कोण वर्गणी मागायला येत नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमची काय लायसन्स असतील, तुमच्या काय कागदपत्र असतील सरकारी कारणामध्ये, पत्रकार दाखवल्यानंतर ती लवकर होतं लगेच विषयच नाही.
म्हणजे तुम्हाला एकदा सांगितलं का मी शरद पाटील आलो, मी एखाद्या कार्यालयामध्ये गेलो तर ज्यांचं काम 6 महिन्याने होणार असेल तिथं माझं काम 6 मिनिटात होतंय. म्हणजे पत्रकार त्या टॉपची केली मी. म्हणजे कुठलाही राजकारणी म्हणजे अगदी थेट मंत्रालयापर्यंतचे सगळे अधिकारी मी एका फोनवर क्लिकवर गेलो, हॅलो मी पत्रकार शरद पाटील बोलतोय. शरद पाटील नाव मी एवढं फेमस करून टाकलं की ते आज घराघरात पोहोचलंय. बरोबर. तुम्ही किती वर्षापासून हे नाव ऐकताय? मी आता जिथनं पत्रकारितेमध्ये आलो म्हणजे एक 6-7 वर्षापासून मी म्हणजे 18व्या वर्षापासून मी ऐकते बाबा. हा, म्हणजे 5 वर्ष झाली. 5-6 वर्ष 5-6 वर्ष. काय म्हणून ऐकताय शरद पाटील म्हणून? पत्रकार म्हणून ऐकते. नाही, चांगलं की वाईट? चांगलं म्हणूनच ऐकते. आता आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा पालघर जिल्ह्यात किती पत्रकार आहेत? भरपूर होती कथा. हा, एवढे पत्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला किती नाव माहिती आहेत? मोजकीच नाव माहित असते. मोजकीच नाव. तुमचं टॉपला नाव हा, होतं. म्हणजे जी मोजकी नावं माहिती आहेत त्याच्यामधले जे नाव होतं शरद पाटील टॉपचं नाव होतं. मग आपण पत्रकारिता करायची टॉपची, बिझनेस करायचा टॉपचा, जे पण काय करायचं ते ओनली वन, एक तर नंबर 1. म्हणजे मी जर 100 लोक असतील 100 लोकांमध्ये मी जर जो व्यवसाय करतो तर माझा नंबर 1 आला पाहिजे किंवा मी एकटाच पाहिजे. बरोबर. आता हे जे सगळं उभारलंय याच्यामध्ये सध्या तरी मी एकटाच आहे. म्हणजे मला सेकंड नंबर नाहीये, मला म्हणजे आसपास पण नाहीये. म्हणजे आता तुम्ही ठरवलंय सगळं मी बघून चाललेत. आता बरेचसे मला व्यावसायिक सांगतात काही तुम्ही सगळं दाखवलंय तर लोकांनी पण केलं तर काय होईल? आम्ही कोणताच व्यवसाय आम्ही दाखवत नाही, सांगत नाही, व्यवसाय सांगायचा नसतो. मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो सगळ्यांनी करा. तुम्ही आता सायकलवर राहतो, मी विमानामध्ये आहे. म्हणजे तुम्ही आता बघून गेलं तुम्ही आता सुरुवात करणार आहात. तुम्ही आता सुरुवात करणार, मी तुमच्या पुढे चालायला लागेल. जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या धावत याल त्याच्यापेक्षा मी जास्त धावत येईल. नाहीतर मी एकटाच राहिलो तर होईल काय? मला मस्ती जडेल. आसपास कोण नाहीये, मला स्पर्धाच नाही तर मी कशाला? मी बदलणारच नाही. तुम्ही तुमच्या त्याच रेंजमध्ये चालत मी त्याच रेंजमध्ये राहणार. मला प्रतिस्पर्धी पाहिजे, मला स्पर्धक पाहिजे. तुमच्यामध्ये जर स्पर्धा नसेल पत्रकारांमध्ये, आता मी 160च्या वर पुस्तकं लिहिली. मला नाही वाटत कोणत्या दुसऱ्या पत्रकाराने एवढी पुस्तकं लिहिली असतील. मी सलग 33 वर्ष पत्रकारिता करतोय. सलग एवढी वर्ष सलग. म्हणजे पत्रकार असणं वेगळं आणि रोज 10-15 पानं लिहिणं, रोज लोकांशी बोलणं, रोज व्हिडिओ 2-2, 3-3 टाकणं, ही रोजची पत्रकारिता. ही जवळपास करणारी लोक फार कमी आहेत, अशी पत्रकारिता करणारी. पण सगळे जर पत्रकार जर बनले म्हणजे ज्यांना व्यवसाय करायचे त्यांनी, तर बऱ्याचशा अडचणी आपल्या या दूर होतात. फक्त पत्रकार कोणतं बनायचं तर चांगलं बनायचं. म्हणजे नुसतं कार्ड घेऊन असणारे पत्रकार अनेक आहेत. तुमच्या रोज 4 बातम्या छापून आल्या पाहिजे, निदान 1 बातमी तरी छापून आली पाहिजे. तुम्ही रोज लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले पाहिजे, तुम्ही बऱ्याचशा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. म्हणजे आम्ही खूप काही केलंय. म्हणजे आमचं सांगण्यासारखं जे आहे ते खूप मोठं आहे. त्या पद्धतीने जर आपण पत्रकारिता केली तर कुठलाही धंदा हा सक्सेस होऊ शकतो. म्हणजे मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तुमच्या यशाची गुरुकिल्ली काय? यशाची गुरुकिल्ली आहे पत्रकार. तुम्ही आता काय सांगितलं की कृषी खात्याने झाडं दिलेत, म्हणजे आलेलेत ना, आम्ही नोंदणी केली आता. म्हणजे गेल्या जुलै महिना आले माझ्याकडे. ज्या दिवशी मला खड्डे खोदून झाले त्या दिवशी मला झाडं कृषी खात्याने आणून दिलेत. कारण काय? पत्रकारिता. त्यांना माहिती आहे ही उद्या बातमी हेडलाईनला येईल. पत्रकारांची आदरयुक्त भीती पाहिजे. पत्रकारांना लोक घाबरतात, पण ते घाबरताना तो आपल्याकडून पैसे मागेल, तो आपल्याला ब्लॅकमेल करेल, अशी भीती नको. आदरयुक्त धरायला पाहिजे. एकदा तुम्ही पैसे घेतले की तुम्हाला बोलायचा अधिकार नाही राहत, तुम्हाला लिहायचा अधिकार नाही राहत. तुम्ही जेव्हा समजा मी यांच्याकडनं पैसे घेतले, हे महिने मला पैसे दिले, हे राजकारणी आहेत, यांनी माझ्यावर पैसे दिले आणि यांचं काय चुकलं, मी बोलूच शकत नाही, मी लिहूच शकत नाही, ते मला घाबरणार पण नाही. मग जर पत्रकारांनी पैसे घ्यायचे नाही आणि पत्रकारांना त्यांचे संपादक पैसे देत नाही, मग पत्रकारांनी करायचं काय? तर पत्रकारांनी व्यवसाय करायचा. पत्रकार तुम्ही जो प्रश्न विचारला होता की तुम्ही याच्याकडे का वळला, त्याचं कारण असं, तुम्हाला निर्भीडपणे पत्रकारिता करायची असेल, तुम्हाला चांगली पत्रकारिता करायची असेल तर तुम्हाला स्वतःचे व्यवसाय तुम्ही डेव्हलप केले पाहिजेत. स्वतःच्या व्यवसायातून कष्टाने पैसे तुमच्या घरी आले पाहिजेत, तर तुम्ही निर्भीडपणे बोलू शकता, तर तुम्ही निर्भीडपणे लिहू शकता, तुम्ही कुठल्याही विषयावर तुमचं मत मांडू शकता. पण मी 10 लोकांकडून पैसे खायचे आणि सांगायचं की अजिबात भ्रष्टाचार करायचा नाही, की हा भ्रष्टाचारी आहे, हा तो चोर आहे, तो लफंग आहे, हे मी सांगत बसायचं आणि स्वतः मी त्या गोष्टी करत राहायच्या. त्याच्यापेक्षा
पत्रकारांनी धंदे करावे, उद्योगधंदे करावे. मी अनेक उद्योगधंद्यांमध्ये टॉपचा जो धंदा समजला तो बिल्डर, तोही धंदा मी करतोय. आणि एकदम खालचा धंदा असा समजला जातो कोंबडी विकणं. ती कोंबडी मी विकतोय. कारण धंद्याचं शास्त्र असं सांगतं की तुम्हाला एकाच वेळेस 5-6 धंद्यातून पैसे आले पाहिजेत तर तुमचं रुटीन चालतं. आता लॉकडाऊन मध्ये काय झालं, सगळी बिल्डरशिप बंद झाली, सगळी दुकानं बंद आहेत, सगळं बंद आहे. काय चालू आहे, कोंबडी खाणं चालू आहे, अंडी खाणं चालू आहे, भाजीपाला खाणं चालू आहे, फुलं विक्री चालू आहे. म्हणजे माझे सगळे धंदे चालू आहे. म्हणजे तुम्ही धंद्याची उभारणी किंवा धंद्याची मांडणी करताना अशी करा की कितीही वादळ वारा आला, कितीही संकट आली तरी तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत. कारण आमचा धंदा बघा पोल्ट्रीचा आहे, कोंबडीचा धंदा आहे. कोंबडीचं पिल्लू जेव्हा बाहेर निघतं ना अंड्यातून फुटून, तेव्हा ते पहिल्या क्षणाला स्वतःच्या पायावर उभं राहतं. बरोबर ना. कोंबडीचं पिल्लू अंड्यातून आल्यानंतर ते लगेच पायावर उभं राहतं स्वतःच्या. आपलं काय प्रॉब्लेम होतो, आपण गेली 30-40 वर्ष वयाच्या होईपर्यंत आपल्याला स्वतःच्या पायावर उभंच राहता येत नाही. आपण कोणावर अवलंबून असतो, कोणावर म्हणजे आई वडिलांवर असतो, आई वडिलांवर नसतो तर राजकारण्यावर असतो, पत्रकार मंडळी तर कुठे भ्रष्टाचार होतो आणि मग कुठे आम्हाला काहीतरी मिळतंय आणि आम्ही कधी त्याच्यावर हात मारतो. पण अशी पत्रकारिता करणारे कधीही श्रीमंत झालेले तुम्हाला दिसणार नाही, ते कधीही मोठे झालेले दिसणार नाहीत. पण व्यवसाय करून, कामधंदा करून पत्रकारिता करणारी लोक खूप मोठी झालीत, कारण त्यांना अपेक्षा कोणती नसते. आणि म्हणून तर तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल, म्हणजे पहिल्यांदा तू तरुण आहेस म्हणून सांगतो की पहिल्या पत्रकारिता जर करायची असेल चांगल्या प्रकारची निर्भीड पत्रकारिता ज्याला बोलतो ती जर करायची असेल तर पहिला जो व्यवसाय पाहिजे, तू कामधंदा केला पाहिजे, कष्टाचे पैसे माझ्या घरामध्ये आले पाहिजे, मला कोणावर तरी अवलंबून राहता कामा नये. म्हणजे पत्रकारिता पहिला रूल आहे. आणि दुसरा रूल त्याच्यामध्ये असा आहे की तुम्हाला धंदा करायचा असेल आणि धंद्यात मोठं व्हायचं असेल तर पत्रकारितेशिवाय पर्याय नाही. म्हणजे मी जर पत्रकार नसतो आणि मी जर बिल्डर झालो असतो तर क्षणाक्षणाला वाटलं असतं की साले बिल्डरशिप सोडून द्यावी. एवढ्या धमक्या, एवढे फोन, एवढा त्रास बिल्डरांना असतो की तुम्ही विचारही करू शकत नाही. मी बिनधास्तपणे झोपू शकतो, मी बिनधास्तपणे बिल्डिंग बांधू शकतो, मी माझ्या रेटने म्हणजे माझ्या टफ फाईटला. आसपासचा बिल्डरच नाही. समोरचा बिल्डर जर 1 रुपयात फ्लॅट देत असेल आणि तोच ग्राहक जर माझ्याकडे आला तो 1 रुपया देतो तर मी 75 पैसा देतो, कारण माझ्या ऑलरेडी मला त्यामध्ये खर्च जास्त झालेला आहे. आता मी बघा पत्रकार आपण रेतीवाल्यांशी आपली ओळख आहे, आपली खडीवाल्यांशी ओळख आहे, आपली सिमेंटवाल्यांशी ओळख आहे, आपली सगळ्यांशीच ओळख आहे. मग ओळखीला फायदा काय होतो की त्यांना जर तो 300 रुपयाची कोण सिमेंट देत असेल तर आपल्याकडे 5-10 रुपये कमी करून देईल ना. आपल्याला विटा टाकणारा जे असेल तर तो जर आपल्याला जर 100 रुपयांनी देत असेल तर आपल्याला तो कमी देईल. हे पत्रकारितेचा फायदा आहे की नाही. आज माझ्या पोल्ट्री व्यवसायामध्ये किंवा कोंबडी व्यवसायामध्ये किंवा इथं फळ व्यवसायामध्ये, फूल व्यवसायामध्ये जेवढे काही व्यवसाय मी केलेले आहेत त्याच्यामध्ये माझ्या वाट्याला धावून आलेली ही पत्रकारिता. पत्रकारिता म्हणून माझं नाव आहे. आज जर दुसरा कोणतरी दुसऱ्या माणसाने जर हे सगळं सुरू केलं असतं, सांगायला सुरुवात केली असती की सगळ्यांनी तुम्ही पोल्ट्री व्यवसाय करा, एवढ्याला टीकेची झोड उठली असती. आणि जे व्यावसायिक आहेत पोल्ट्री व्यवसायामधलेच त्या व्यवसायांनीच अगदी बेजार करून टाकलं असतं, नाही चॅनल बंद करायला तेव्हा हे बंद करतो. बरोबर, त्याला घाबरून सगळे बंद करायला लागलं असतं. आम्ही बिनधास्तपणे बोलतोय की पोल्ट्री व्यवसाय ज्या चुकीच्या घटना चाललेल्या आहेत त्या चुकीच्याच आहेत, त्या मी ठासून सांगतोय, कारण मी पत्रकार आहे. म्हणून तुम्ही पत्रकार आहात तर पत्रकारिता करणारी सगळी मंडळी म्हणजे आमच्या तालुक्यामध्येही कमीत कमी 100-150 पत्रकार असतील. प्रत्येक तालुक्यामध्ये हल्ली 100-150 पत्रकार. पण त्या पत्रकारितेचा त्यांना उपयोग किती होतो? नाही उपयोग होत. तुम्ही सांगा मला प्रामाणिकपणे सांगा. आपण कॅमेरा समोर बोलतोय, अनेक लोक आपल्याला ऐकतायत, तुम्हाला किती पैसे मिळतात रोज? मला पत्रकारितेच्या माध्यमातून माझी काही अपेक्षा पण नाहीये आणि नाही मिळत. म्हणजे तसं शून्य. मग एक लक्षात द्या, शून्य मिळतात तुम्हाला पैसे. बरोबर बरोबर. आणि तुमची अपेक्षा पण नाहीये. मग घर जगणार कसं? बरोबर. त्यासोबत मी थोडा व्यवसायही करतो. ऐका, एक सांगा, आपण जर रोजगार हमी, म्हणजे पत्रकारांना मी नेहमी सांगतो की तुम्ही जर रोजगार हमीवर काम केलं ना तर 300-400 रुपये मिळतील. म्हणजे आपल्यापेक्षा तो रोजगार हमीवर काम करणारा मजूरकर मोठा आहे. तो रोज 300-400 रुपये कमावतो कष्टाचे. आणि आपण काय करतोय, समजा यांनी कार्यक्रम ठेवला, या दादानी कार्यक्रम ठेवला, तुम्ही सांगितलं पत्रकार म्हणून तुम्ही या, आपण आपली गाडी घेऊन जाणार किंवा कोणाच्या गाडीत जाणार, प्रवास आपला खर्च. तिथे गेल्यानंतर त्यांचा 10चा कार्यक्रम असतो तो 2ला सुरू होणार, आपण बसत बसणार. आपल्याला फक्त जाताना त्यांचं जेवण असेल तर जेवण देणार, नाश्ता देणार आणि सांगणार नाही आमची बातमी लावा.
याच्या पलीकडे ते कोणतीही गोष्ट देत नाही. आपला अख्खा दिवस मोफत जातो. आणि आपले पत्रकारांची अवस्था अशी आहे, एक तर अख्खा दिवस आपल्याला पत्रकारांच्या डोक्याशी नशा झालेली असते ती, की सकाळी उठल्यानंतर घरातून बाहेर पडल्यानंतर आपण एक तर पंचायत समितीजवळ उभे असतो, एक तर PWD जवळ उभे असतो, एक तर रेस्ट हाऊसला उभे असतो. अख्खा दिवस तिथे काढतो. म्हणजे लोक इथं पैसा कमावतात, लोक कामधंदा करतात आणि पत्रकार नको त्या बाता नको त्या गोष्टी करत दिवसभर वेळ घालवतात. तेवढ्याच वेळामध्ये त्यांच्या 2-4 बातम्या लिहिल्या, एखाद्या विषयावर लेख लिहिला किंवा एखाद्या समस्याला वाचा फुटली, काही जिथे कुठे एखादी घटना घडली तिथे जाऊन भेट दिली. म्हणजे माझं म्हणणं समारंभ कार्यक्रम किंवा राजकीय पक्षांचे कार्यक्रम यांना अजिबात पत्रकारांनी जाऊ नये. मी माझ्याकडे स्टुडिओ केलेला आहे. राजकारण्यांना गरज असेल तर ते माझ्या स्टुडिओमध्ये येतील, मला मुलाखत देतील किंवा मला माहिती देतील. मी त्यांच्या कार्यक्रमांना नाही जात, कारण त्यांचे प्रेस नोट ठरलेले असतात. पाठवतील ना तुम्हाला प्रेस नोट. तुम्हाला दिवसभर जाण्याची काय गरज आहे? तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. आणि जे काही वेळ आपल्याला मिळालेला आहे त्याच्यामध्ये चांगली जर कामं केली आणि चांगला जर व्यवसाय केला, म्हणजे तुम्हाला आज खास करून मी अभिनंदन करतो तुमचं, की एक 23 वर्षाचे आहेत दयानंद पाटोळे, बरोबर, डोळखांवरनं. ते खास करून आज बघायला आले. म्हणजे आज ठाण्यावरनं पत्रकार आले, मुंबईवरनं पत्रकार आले, अगदी बाहेरच्या जिल्ह्यांतून पत्रकार आले, मात्र स्थानिक पत्रकार आहेत. यांच्या डोक्यामध्ये हे फिट बसलेलं आहे की हे आपल्याला शक्यच नाही. पण तुम्हाला वाटलं की नाही हे आम्ही करू शकतो. आता हे जे मी केलं हे तुम्ही करू शकता की नाही? हो, नक्कीच करू शकतो. 2 पैशाच्या मध्ये मिळू शकतात की नाही? हो, माझी संकल्पना एवढीच आहे की पत्रकार असो की शेतकरी असो, शेतकऱ्याची पोर असो, 500 ते 1000 रुपये आम्हाला रोज मिळाले पाहिजेत, कष्टाचे आपल्या घरामध्ये आले पाहिजेत. आता तुम्ही हे सगळं बघितलं, याच्यातून येऊ शकतात की नाही? हो, नक्कीच येऊ शकतात. 500-1000 आरामात. आता 1000 रुपये माझ्या घरामध्ये आले तर महिन्याला किती दिले मला? 30,000 रुपये दिले झाले. आता मला 30,000 रुपये, तुम्ही पत्रकारात, मी पत्रकार आहे, आपण नोकरी मागायला गेलो का मला 30,000ची नोकरी द्या, कोण देईल का? नाही देणार. आता नोकरी पण भरती सुद्धा निघत नाहीये. हे नोकरी माझा प्रकार संपला. आता 10-15 हजारची नोकरी मिळाली ते मिळाली आपल्याला, ते पण पत्रकार म्हणून कोण ठेवणार नाही की त्याला हा उच्चाप्ती करेल इकडे, बरोबर. हा, म्हणजे नोकरी मिळणार नाही. पण मला 30,000 रुपये महिन्याला मिळतात ना. आज 30,000 रुपये महिन्याला मिळतात. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की तुमच्यासारखी लोक आज भेटायला येतात. तुमच्या मी डोक्यामध्ये बसतो, तुमच्याशी मी चर्चा करतो, तुम्हाला हे सगळं दाखवतो. आणि उद्या समजा तर याच्यातून 5-50 लोक जर उभी राहिली, म्हणजे आतापर्यंत आता पण तुम्ही बघितले ते लोक पिल्ल घ्यायला आलेत, बरोबर ना. आता जे लोक आले ते पिल्ल घेत, ते पिल्ल घ्यायला तर कोंबडे अनेकांनी व्यवसाय सुरू केला. म्हणजे आताकडे आमच्याकडे नोंदणी आहे, आतापर्यंत 2700 पर्यंतच्या लोकांनी आमच्याकडे पिल्ल कोंबडी वगैरे सगळे नेऊन धंदे सुरू केले. आणि या 2700 पैकी एकाने सांगितलेलं काही फेल केलं, कारण त्यांनी काय केलं, पूर्ण ही मालिका बघितली. मालक व्हायचं स्वप्न काही मालिका बघितली, धंदा कसा करायचा ते बघितलं, मार्केटिंग कसं करायचं ते बघितलं, कमीत कमी खर्चामध्ये पोल्ट्री व्यवसाय कसा करायचा हे सगळं बघितलं. त्याच्यामुळे लॉस नावाचा जो प्रकार आहे तो येणारच नाही. कारण लॉस होतोय आणि त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो का, बघा मला लॉस होतोय, तुम्ही पण करा. आता ते बघून गेल्यानंतर तुम्ही नाही करणार. पण समजा तुम्ही आता बघताय तर नक्कीच तुम्हाला वाटेल की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि दिवसाला एक 500 ते 1000 रुपये कमावले पाहिजेत. मी सगळ्यांना विनंती करतोय की ज्यांना व्यवसाय चांगल्या प्रकारे व्यवसाय करायचा आहे त्यांनी पहिल्यांदा पत्रकार झालं तर अधिक उत्तम. सगळ्यांना काही शक्य नाही, पण आमच्याकडे मशाल म्हणून आता जे वृत्तपत्र गेली 27 वर्ष मी वृत्तपत्र ते चालवतोय. आमच्या कार्यालयामध्ये आम्ही पत्रकारिता कशी करायची हे शिकवतोय आणि 6 महिन्यानंतर तुम्ही पत्रकार होऊ शकता. 3-6 महिने जर तुम्ही राहिले तर बऱ्यापैकी पत्रकार होऊ शकता. जे नवतरुण मंडळी सगळी आहे की कार्ड घेतल्यानंतर जी पत्रकार होतात त्या पत्रकारितेला काहीही अर्थ नाही. तुम्हाला पत्रकारिता ही झोकून देऊन करावी लागते आणि 6 महिन्यात तुम्ही अशा टाईपचे पत्रकार होता की उद्या जर तुम्ही कुठलाही धंदा जर सुरू केला तर त्या धंद्याला ग्राहक हा तुम्हाला अगदी सहज असतो. त्याच्यामुळं पत्रकारिता, मी जो तुमचा जो विषय होता तर मी पत्रकारितेतूनच वरती आलोय. आणखीन काय? आणखी माझे एक म्हणजे प्रश्न आहे दुसरा एक, म्हणजे आता विषय निघाला तर पत्रकारिते रिलेटेड. आपण म्हणतो की बाबा आता कार्ड घेतली की पत्रकार होतात. आता आमच्या शहापूर तालुक्यामध्ये पण सुद्धा भरपूर असे पत्रकार आहेत ते म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी म्हणजे लोकांचा असा समज झालाय आणि अधिकारी वर्गाचा असा समज झालाय की एखाद्या पत्रकाराचा विषय जर असेल, एखाद्याने अडवणूक केली, एखाद्याने फॉलोअप केला कागदोपत्री, तो क्लिअर असेल, खरोखर पुरावे असतील त्याच्याकडे, एखाद्या कामावर जर त्याने अडचण आणली किंवा हे काम बंद झालं पाहिजे एखाद्या पत्रकाराने, तर त्याचा विषय 20,000 मध्ये मिळतो, जेमतेम 20,000 मध्ये. आणि जे माहिती अधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांचा विषय 5 ते 10,000 मध्ये सुटतो. अशा प्रकारची धारणा त्या अधिकारी वर्गाच्या मनामध्ये बिंबवली गेलेली आहे. आणि त्यामुळे अधिकारी वर्ग सुद्धा म्हणजे आता पत्रकार आला, तुम्ही जसं म्हणाला आदरयुक्त दराला पाहिजे, तर तो दराला कुठेतरी कमी झालाय. आला आता बाबा याला 5,000. मी तुला प्रश्न आधीच सांगितलं, उत्तर आधीच दिलंय की त्याच्या डोक्यामध्ये ठरलेलं आहे याची लायकी किती. म्हणजे आपण तर 2 जण पत्रकार आहेत, आपण एखाद्या अधिकारी गेला तर हा छोटा पत्रकार आहे,
याला 500 रुपये द्या. हे शरद पाटील थोडा मोठा आहे, 1000 रुपये द्या. पण जेव्हा तो 1000 रुपयाने 500 रुपये आपल्याला देतोय, तेव्हा तो 10 लाखाचा 50 लाखाचा भ्रष्टाचार करून मोकळा होतो. त्याला आपली भीती वाटत नाही. आणि असे जे 20,000 मिळतो, 25,000 मिळतो, हे घेणारे किती लोक श्रीमंत झाले त्याचं नाव सांगा मला एखादं. तर माहिती अधिकाराला श्रीमंत झालाय. हे खोटे पैसे असतात ना, हे खोट्यामध्येच जातात. हे म्हणजे मला बऱ्याच लोकांनी पत्रकारांना विचारलं, तर पत्रकार आहे त्यांनी प्रचंड पैसा कमावला पत्रकारितेवर. मला त्याला उत्तर असं असतंय की ठीक आहे, मी प्रचंड पैसा कमावला, मग इतर पत्रकारांनी तो का नाही कमावला? कारण काय? आणि मी जी पत्रकारिता करतो ते इतर पत्रकारिता का नाही करत? तुम्ही एखाद्या विषयाला वाचा फोडल्यानंतर ठक्कर मोपाचा विषय काढला होता. मी जवळजवळ 100 कोटीच्या रँक मधले 30 भ्रष्टाचार काढले गेल्या 32 वर्षामध्ये. दरवर्षी एक मोठा भ्रष्टाचार माझा असतो, काढलेला आहे. आणि अनेक जण जेलमध्ये जातात. ज्या अर्थी मी काढतो ते जेलमध्ये जातात, त्याच्या चौकशा होतात, याचा तुम्ही मॅनेज नाही आहोत. आणि म्हणून मग तो दरारा असतो. म्हणजे पत्रकारिता जर मॅनेज करण्याचा विषय असेल की एखाद्या रस्त्याचं काम काढलं, याचं काम काढलं आणि त्याचं आपलं पैसे देऊन मॅनेज करतो, तर 20,000 30,000 तुमचा विषय असेल, तर पहिल्यांदा तो डोक्यातून डिलीट करा. तुम्ही ज्या दिवशी पैसे मागायला सुरुवात करता, घ्यायला सुरुवात करता, त्याची तुमची पत्रकार म्हणून किंमत राहत नाही. पत्रकार हा एक वेगळा प्रांत आहे. पत्रकारितेमध्ये काम करताना तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने काम करावं लागतं. तुमचं तुम्हाला पावित्र्य जपावं लागतं, तर तुम्ही इथपर्यंत पोहोचता. नाही अशी शेकडो पत्रकार आहेत, कोणीच कोणाला विचारत नाही. अधिकाऱ्यांच्या लेखी तुमची किंमत 500,000 आणि तो काय पगारातले पैसे देतो का? नाही. तुम्ही त्याला लायसन देता भ्रष्टाचार करण्याचं. तुम्ही त्याला भ्रष्टाचार प्रकरण मिटवताय, याचा अर्थ त्याला लायसन, तो जेलमध्ये गेला पाहिजे. ती पत्रकारिता. विषय आपला धंद्याचा. मी तुम्हाला सांगतो, तो धंदा जर करा, तुम्ही पत्रकारिता नाव कमवा, तुम्ही पत्रकारितेमध्ये नाव कमवण्यात, तर तुम्ही कुठलाही धंदा करा, तुम्हाला सहज त्याच्यामध्ये यश मिळेल. मी शेतकरी बांधवांना सांगतो, म्हणजे खूप चांगला विषय निघाला. मी आतापर्यंत या विषयावर बोललो नव्हतो, पण पत्रकारांना कुठल्याच गोष्टींमध्ये अडचणी येत नाहीत. खास करून मी जेव्हा या पोल्ट्री व्यवसायांच्या विरोधात बोलतो, ज्या लोक लुटतात लुबाडतात त्याच्यावर बोलतो, तेव्हा मला कोणीही अडवत नाही, माझ्या विरोधात कोणी बोलत नाही. पण दुसरे जेव्हा शेतकरी बोलायला जातात तेव्हा त्यांना दाबलं जातं, त्यांना अडवलं जातं. प्रत्येक जर पत्रकार जर चांगला 5-6 महिन्याचा तुम्ही कोर्स केला आणि 5-6 महिन्याच्या कोर्स वगैरे काय नाही, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला शिकवू. पण खरी पत्रकारिता शिकली पाहिजे शेतकऱ्यांच्या मुलांनी. आणि जर तुमच्याकडे पत्रकारिता असेल तर तुम्ही अनेक प्रश्नांना वाचा फोडू शकता. तुम्ही तुमचा सगळा स्वतःचा धंदा हा चांगल्या प्रकारे उभारू शकता. आणि म्हणून मशालमध्ये आम्ही जेवढे पत्रकार केले, म्हणजे शहापूरमधले तुमचे बरेचसे पत्रकार मशालमधून गेलेले आहेत. अनेक पत्रकार जे आहेत ते मशालमधलेच आहेत. हे मशालमधून जे निर्मित गेलेले पत्रकार असतात ते बघा, तुम्ही स्वतःच्या पायावर ते उभे राहतील. ते कधीच कोणाकडे असं भिकाऱ्यासारखे फिरणार नाही, की भीक मागणार नाही. ते स्वतःच्या पायावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करून ते त्यांचे उद्योगधंदे उभे करतील. कारण आम्ही तर तेच शिकवतो की पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्ही पायावर उभे राहा, पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय करा. पत्रकारितेचा वापर जो आहे तो स्वतःचा व्यापार व्यवसाय हा म्हणजे मोठा करण्यासाठी करा. आणि ते जर केलं तर आपल्याला सहज यश मिळतं. तुला खास करून धन्यवाद. म्हणजे खरं तर दयानंद पाटोळे हे शहापूर मधले युवा पत्रकार आहेत. अगदी चांगल्या प्रकारे त्यांचं नाव आहे. आणि ते आज खास करून हा धंदा बघायला आले होते सुश्वी ॲग्रोमध्ये. जे सुश्वी ॲग्रो त्यांना दाखवून झालं आणि त्याच्यानंतर आपण त्याची चर्चा केली. मी सगळ्यांना विनंती करेन की पत्रकारितेकडे बघताना चांगल्या दृष्टीने बघितलं आणि चांगल्या प्रकारे पत्रकारिता केली तर तुम्हीही चांगल्या प्रकारे उद्योग व्यवसाय करू शकता.